मॅडम नाही नाही, तुम्ही आम्ही म्हणता म्हणून नका ऐकू. बघा काय आहे, बिल्डिंग आहे बिल्डिंग. कोणाची आहे बिल्डिंग? आमच्या डायमंड सरांची बिल्डिंग आहे. काय करत होते ते? शेती करत होती, शेती. खाय प्यायची सोय नव्हती, पण त्यांनी आपला धीर सोडला नाही. गावोगावी फिरत गेले. एक एक पैशाचे मोहताज होते, तरी त्यांनी सगळ्यांना जुळवलं आणि आज त्यांची एवढी मोठी बिल्डिंग आहे. कधी तुम्ही विचार केला होता का? आज तुम्हाला मी शब्द सांगतो, जर तुम्ही आमच्या टीम सोबत जुळले तर इथून 5 वर्षांनी तुमची पण याच्यापेक्षा मोठी बिल्डिंग जाईल. किती वर्ष झाले त्यांना जॉईन होऊन? 5 वर्ष. 5 वर्षात त्यांनी एवढी मोठी बिल्डिंग उभारली. तुम्ही तर चांगली परिस्थितीत आहे, तुम्ही काय करसाल? नाही नाही, हे गोष्ट कशी आहे मॅडम, ज्याला समजते त्याला समजते. आम्हाला ज्याला समजते आम्ही त्यांच्याच जवळ जातो. आम्हाला समजलं का ह्या माणसात दम आहे, म्हणून आम्ही तुमच्याच जवळ आलो. तो गेला मॅडम जमाना, ज्या वेळेस लोक नोकरीच्या मागे लागत होते, सरकारी नोकरी प्रायव्हेट नोकरी करत होते. आता लोकांना नोकरी नकोय, आता लोकांना बिझनेस हवाय. बिझनेस, पण कोणता बिझनेस करायचा? बाकी बिझनेसमध्ये लाख, 1.25 लाख, करोडाची गुंतवणूक लागते. आपल्या बिझनेसमध्ये तसं नाही मॅडम. आपल्याला फक्त 5,000ची गुंतवणूक लागते. तुम्ही 5,000चे प्रोडक्ट घ्या, ते वापरा, रिझल्ट घ्या, नंतर दुसऱ्या लोकांना सांगा, त्यांना 3 लोक जोडायला लावा, त्यांना 3 लोक जोडायला लावा. असं करून करून आपला बिझनेस होतो मॅडम. एवढं कठीण पण नाही आणि एवढं सोपं पण नाही मॅडम. आपल्याला एक लक्ष ठेवावं लागतं मॅडम, तेव्हा कुठे हा बिझनेस वाढतो मॅडम. पण आता तुम्ही तुमच्या घरी साबण वापरता, शॅम्पू वापरता, किराणाचा माल वापरता, साबण वापरता. तर तुम्हाला हे दुकानात न घेता डायरेक्ट आपल्या कंपनीतून घ्यायचं आहे. कुठून घ्यायचं? आपल्या कंपनीतून. आपल्या कंपनीत MRP मध्ये नाही देत, डायरेक्ट माल येते. डायरेक्ट. हे आमचे दादा, किती टाइम झाला यांना जॉईन होऊन? किती टाइम झाला दादा? आणि यांच्या बँकेत किती पैसे आले जरा? 6,000. आणि तुम्ही प्रोडक्ट कितीचे घेतले ते राहू द्या. 50,000. काय विचारलं रे बा मी? फक्त एका महिन्यात यांनी 6,000 कमावले, तर तुमच्या मागे तर किती माणसं आहे? तुम्ही किती कमावसाल? कुठं जायची गरजच नाही तुम्हाला. बस तुम्हाला एक कॉल करायचा आहे, लोक तुमचं. मी तर तुम्हाला थोडंसं सांगितलं, मी तर तुम्हाला 5,000चं चुना म्हणजे तुम्हाला सांगितलं 5,000चे प्रोडक्ट घ्या म्हणून. पण उद्या जर तुम्ही मीटिंगसाठी येसाल तर तुम्हाला असली गेम कळेल, असली पैसा कसा गुंतवायचा, कसा 10 रुपयाचे 100 करोड रुपये बनवायचे, हे जर तुम्हाला सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर उद्या मीटिंगला 9 वाजता नक्की या मॅडम. सगळ्यांना हा चान्स मिळत नाही, तुम्हाला हा चान्स मिळत आहे मॅडम. या चान्सचं सोनं करणं तुमच्या हातात आहे मॅडम. तर उद्या नक्की मीटिंगला या. काही नाही, जास्त नाही, 500 रुपये फीज राहणार आहे, कारण की मोठे 3-3 करोड रुपये देऊन आम्ही वक्ता बोलवले मॅडम. तर त्यांना ऐकण्यासाठी तुमचं बहुमूल्य. हो मॅडम, नक्की या. ठीक आहे मॅडम, ते 5,000 रुपये दिले असते तर चांगलं झालं असतं मॅडम. ठीक आहे ना, तुम्ही फोन पे करून द्या. हां मी महिन्याचे कमवतो मॅडम 50,000 रुपये. आता मी गाडी घेणार आहे जागवार. हो मॅडम, आपलं कामच तसं आहे मॅडम. हे मला कुठं जायचं काम नाही पडत, पण हे दादा म्हणाले का म्हणे आपल्या जवळची आहे म्हणून मी आलो, नाही तर मी कोणाच्या इथं जात नसतो मॅडम. अच्छा, ते आलं असते एखाद्या चक्कर मार तुम्ही, पण सहसा मी जात नाही. ठीक आहे,